नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आपले सरकार सेवा केंद्र, त्यालाच आपण सेतू किंवा महा ई सेवा सुद्धा म्हणतो. तर या केंद्रांची संख्या आता वाढणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही केंद्र आता जास्त प्रमाणात उपलब्ध होणार आहे आणि घरपोच सेवा सुद्धा आता ग्राहकांना दिली जाणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे, माहिती काय आहे, व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर एकच विनंती आहे, माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहील. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता की जनसंपर्क महासंचालना महाराष्ट्र शासनातर्फे काय माहिती देण्यात आलेली आहे समजून घ्या. तर इथे पहा, आपले सरकार सेवा केंद्राची जी काही संख्या आहे ते वाढवणे आणि सेवा दरवाढीमध्ये माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत निवेदन देण्यात आलेली आहे. काय आहे निवेदन, काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ते समजून घ्या. इथे पहा, राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ आणि जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहे सुरू करण्यात आलेले आहे. आपले सरकार सेवा केंद्राची जी माहिती संख्या आहे ती वाढवणे, या केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांबाबत दरवाढीबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्री यांनी विधानसभेत निवेदन केलं आहे. आता यामध्ये काय काय बदल होणार आहे समजून घ्या. तर इथे पहा, राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ मिळण्यासाठी लागणार श्रम, निधी व वेळ यांचा अपव्यय टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध मुदतीत विविध विभागाच्या सुविधा मिळवण्यासाठी राज्यात आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा केंद्राची संख्या कमी आहे आणि आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचे सुधारित निकष जाहीर केले आहेत. तर इथे पहा, सुधारित जे काही निकष आहेत ते काय आहे समजून घ्या. तर 5,000 पेक्षा कमी लोकसंख्या ज्या ग्रामपंचायतमध्ये आहे त्या ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार सेवा केंद्र आता 2 असणार आहे आणि ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्त आहे त्या ग्रामपंचायतमध्ये 2011च्या जनगणनेनुसार 4 ते काही आपले सरकार सेवा केंद्र असणार आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र 12,500 लोकसंख्यासाठी 2 असणार आहे आपले सेवा केंद्र. तसेच जर पाहिलं तर जे काही महानगरपालिका नगर परिषद असतील त्यांच्यासाठी 10,000 लोकसंख्येसाठी 2 आपले सरकार सेवा केंद्र आणि प्रत्येक नगरपंचायतमध्ये 2 असे असणारे. 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर नगरपंचायतीत त्यांच्या 4 असणारे आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता यामध्ये सुधारित सेवा केंद्र सुद्धा असणार आहे. जर की पाहू शकता की सेवा शुल्क सुधारित मध्ये दर 50 रुपये, राज्य सेतू केंद्राचा वाटा 2.5 रुपये असणार आहे. महाएटीचा वाटा हा दर रुपये असणार आहे. जिल्हा सेतू सोसायटी वाटा 5 रुपये. आपला सरकार सेवा केंद्र चालकाचा जो काही वाटा आहे तो 32 रुपये असणार आहे. तसेच जर काही आपले सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे नागरिकांना, लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे, जो नागरिकांना घरपोच सेवा वितरित करण्यात येतो सुरू करण्यात येत असून त्यापेक्षा घरपोच भेटीसाठी प्रत्येक नोंदणी 100 रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे. आता तुम्ही पुणे जिल्ह्यांमध्ये जर पाहिलं तर त्यांनी घरपोच सेवा सुरू झालेली आहे. ती वेबसाईट मी तुम्हाला समोर दाखवणार आहे. डेमो सुरू आहे. काही ठिकाणी पुणे जिल्ह्यातील घरपोच सेवा वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तुमच्या सुद्धा जिल्ह्यांमध्ये हळूहळू ही सेवा सुरू होईलच. आता जे काही आपले सरकार सेवा केंद्र चालक आहे त्यांना 100 रुपये देण्यात येणार आहे. असं सुद्धा सांगितलं आहे की अर्जदाराकडून सुद्धा 50 रुपये घ्यायचे आहे. आता सुद्धा सांगितलं आहे की काय सांगितलं आहे पाहू शकता की संबंधित केंद्र सारखाद्वारे अर्जदाराकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काची विभागणी महाआयटी द्वारे होणार आहे, ज्यामध्ये बुकिंगसाठी 20% आणि आपलं सरकार सेवक केंद्र चालकांना 80% रक्कम जी आहे ती मिळणार आहे. त्यामध्ये इथे पहा, वरील जी काही दर व्यतिरिक्त प्रत्येक अर्जाला 50% रुपये जी फी आहे ती अर्जदाराकडून सेवा शुल्कात घेण्यात येणार आहे असल्याची माहिती श्री शेलार यांनी सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने हे 2 जे काही नवीन बदल आहे ते आता लवकरच होणार आहे.
आणि या संदर्भातले हे नवीन माहिती सुद्धा दिलेली आहे. बदल सुद्धा आता हे सांगण्यात आलेले आहे. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आता आपल्यासाठी सर्व CSC धारक आहे, सरकार सेवा केंद्र धारक असतील तर माही केंद्र धारक असतील त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.